नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवाचा दोर युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, 12 जुलै 2026 रोजी कंबाईन गट क ची मुख्य परीक्षा पार पडली आणि कंबाईन गट क च्या मुख्य परीक्षेमध्ये चालू घडामोडीचे जे 10 प्रश्न विचारले आहेत. टोटल आपल्याला 10 क्वेश्चन विचारले आहेत आणि ह्या 10 प्रश्नापैकी आपल्या कोणत्या कोणत्या सेक्शनला प्रश्न आल्यात, काय आल्यात याचं विश्लेषण आपल्याला करायचे. आता हे आपण का घेतो, पीवायक्यूचं विश्लेषण का घेतो याच्यापूर्वी एक बाब लक्षात घ्या. बघा, कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यापूर्वी मी नेहमी सांगत आलोय की तुमचे 2 गुरु महत्वाचे असतात. तो पहिला गुरु असतो अभ्यासक्रम आणि दुसरा गुरु असतो झालेले पेपर. त्या झालेल्या पेपरला आपलं प्रचलित नाव कुठलं आहे, पीवायक्यू. जर पीवायक्यू मध्ये काय विचारलंय, कसं विचारलंय, हे जर याचा जर अंदाज आला तर येणाऱ्या कालखंडामध्ये कोणत्या पद्धतीनं आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा आपला अंदाज घ्यायचा. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. बघा, तुम्ही 2025 मधल्या 24 मधल्या जर काही प्रश्नपत्रिका बघितल्या, MS स्वामीनाथनवर प्रत्येक परीक्षेत प्रश्न होता. म्हणजे 2025-24च्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेत प्रश्न होता. याचं कारण असं होतं की त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आता मी त्या वर्षीचे व्हिडिओ माझे तुम्ही पहा. मी त्यावेळेस सांगितलं होतं की MS स्वामीनाथनवर प्रश्न विचारला तर भारतरत्नवर विचारला सुरुवात झाली तर आपला हा भाग करणं महत्वाचा आहे. आणि त्याच्या अनुषंगानं 2026 मध्ये एक नवीन ट्रेंड आलाय. मी काही रील सुद्धा बनवले होते बघा, न्यू ट्रेंडच्या. आता या न्यू ट्रेंडनुसार जर तुम्ही बघितलं, या वर्षीचा न्यू ट्रेंड जर बघितला तर पद्म पुरस्कारावर प्रश्न विचारायला सुरुवात झाली. तुम्हाला विश्वास बसणार नाही, ज्यांनी परीक्षा दिली त्यांना ह्या विश्लेषणाची जास्त गरज नाही, पण भविष्यात देणार आहेत त्यांच्यासाठी हे विश्लेषण महत्वाचे. मग काही मुलाचं म्हणणं असतं, सर आम्ही परीक्षेत दिली, आता आम्हाला ह्या प्रश्नाची काय गरज आहे. तर येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे, येणाऱ्या परीक्षेला सुद्धा आणि नवीन असणारे विद्यार्थी. आता हे बघा, मी काय न्यू ट्रेंड आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही. ह्या 10 पैकी 3 प्रश्न हे पद्म पुरस्कारावर विचारतात. आता मला सांगा, 10 पैकी जर 3 प्रश्न हे एका पद्म पुरस्कारावर आहेत, म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या, जे 4 नागरी पुरस्कार असतात, भारतरत्न पुरस्कार आहे, पद्मविभूषण आहे, पद्मभूषण आहे आणि पद्मश्री आहे, त्यातले 10 पैकी 3 प्रश्न कशावरचे आहेत, एकट्या पद्म पुरस्कारावरचे आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, जानेवारी 2026 मधले त्या एका महिन्यातले 3 प्रश्न पैकीच्या पैकी आपल्याला मार्क मिळणार आहेत. यासाठी पीवायक्यूचं विश्लेषण महत्वाचं आहे. मग आता मी एक एक प्रश्न घेणार आहे, उत्तर सगळ्याला माहिती, पण नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी. बघा, आता आपल्याला जो पहिला प्रश्न विचारला आहे, पुणे ग्रँड सायकलची जी काही टूर झाली ही पहिल्यांदा भारतामध्ये पार पडली, पहिल्यांदा भारतात. आणि मी याच्या वेळेस अनेक तुम्हाला असं सांगितलंय, एखादी गोष्ट जगातली जर भारतात पहिल्यांदा होत असेल तर प्राधान्य प्रश्न विचारला जातो. माझं 6 माही चालू घडामोडी पुस्तक आहे, तुम्ही त्याच्यात सुद्धा बघू शकता. ह्या पुणे ग्रँड टूरवर मी सगळी माहिती टाकलेली, पण इथं तुम्हाला आयोगाने फसवलंय. आता तुम्ही म्हणताल काय फसवलंय, बघा याच्यात तुम्ही काय केलं, पुणे ग्रँड टूरचा विजेता उपविजेता पाठ करून गेले, ह्यातलं काहीच विचारलेलं नाही. आपण जे केलंय त्यातलं काहीच विचारलं. मग मी असं नेहमी म्हणत असतो, आपला अभ्यास जिथं संपतो ना त्याच्या पुढे MPSCचे प्रश्न सुरू होतात. मग त्याच्या पुढला प्रश्न म्हणजे ही कोणत्या संस्थेनं सायकलिंग स्पर्धा घेतली, नियामक संस्था. बघा वाक्य काय म्हटलंय, नियामक संस्था. आणि मग या ठिकाणी याचं उत्तर हे आहे. आता याच्यात लक्षात घ्या, मग आपण पुणे ग्रँड टूर गेलं, पुण्यात असणारी मुलं ती टूर पाहायला सुद्धा गेली, काही लोकांनी ती ऑनलाईन सुद्धा पाहिली आणि प्रश्न काय विचारला, नियामक संस्था विचारली, त्याचा लॉंग फॉर्म विचारला. मग इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परत ते वाक्य रिपीट करतो, आपला अभ्यास जिथं संपतो त्याच्या पुढले प्रश्न या ठिकाणी आपल्याला स्पर्धा परीक्षा सुरू होतात, त्यातला हा एक भाग आहे. दुसरी एक भाग, 10 जे प्रश्न विचारल्यात, मुलांचा प्रश्न काय असतो, मला फोन करतात किंवा मेसेज असतो व्हॉट्सअपला की सर कधीपासून करून कुठपर्यंत करू. मी अनेक वेळेस सांगितले, परीक्षेच्या आधीचे 1.5 ते 2 वर्षाच्या घटना आपल्याला विचारल्या जातात. ह्या 10 प्रश्नाचं जर विश्लेषण केलं तर 5 प्रश्न हे 2025चे आहेत आणि 5 प्रश्न हे 2026चे आहेत. काय लक्षात आलं मी काय म्हणलं, ते 5 प्रश्न हे 25चे आहेत आणि 5 प्रश्न 26चे. मग तुम्ही काय म्हणता, लेटेस्ट कधी पुस्तक येणार आहे, लेटेस्ट आवृत्ती कधी येणार आहे, मग आम्ही 2026च करून जाऊ. मग तुम्ही 2026चे केलं तर 5च प्रश्न बरोबर येणार आहेत, दुसरे 5 येणार आहेत का, नाही येणार. 2025 आणि विशेष म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, एप्रिल 2025ची निधन वार्ता विचारली. कधी, एप्रिल 2025ची. कस्तुरीरंगन, कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांच्यावर प्रश्न विचारलाय, पियुष पांडे यांच्यावर प्रश्न विचारलाय. मग या ठिकाणी लक्षात घ्या की परत एकदा मी पीवायक्यू विश्लेषणामध्ये तुम्हाला असं एकदा रिपीट करेल,
कोणतीही परीक्षा असू द्या, परीक्षेच्या आधीचे 1.5 ते 2 वर्षाच्या घटना आपल्याला करून जायच्या आहेत. मग कोणत्या घटनेवर प्रश्न विचारला जाईल आपण सांगू शकत नाही. कधी निधन वार्तावर 2 प्रश्न विचारतात, कधी पुरस्कारावर विचारतात, कधी आता ह्याच्यात तर बघितलं आर्थिक घडामोडी एकही प्रश्न विचारला नाही, पर्यावरण घडामोडी एकही प्रश्न विचारला नाही, चर्चित व्यक्तीवर विचारलेला नाही. पण आपल्याला सगळ्या करावं लागणार. जसं आता इथं पुरस्कारावर 4 प्रश्न विचारल्यात, इथं 3 पद्म विचारल्यात, एकाच्या जवळ 3 विचारल्यात आणि एज्युकेट गर्ल संस्थेवर विचारलाय. आता ह्या एज्युकेटेड गर्ल संस्थेवर का विचारलाय त्याच्या मागचं कारण असे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळणारी ती एकमेव संस्था आहे. आतापर्यंत जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर रॅमन मॅग्सेसे कोणत्या व्यक्तीला मिळालाय हे होतं, पण भारतात असं पहिल्यांदा झाले की व्यक्तीच्या ऐवजी संस्थेवर प्रश्न विचारलाय. त्यामुळे ती संस्था या ठिकाणी आपल्यासाठी महत्वाची आहे. त्यानंतर बघा दुसरा जो प्रश्न आहे आपल्याला तो प्रश्न आहे की दुर्गम भागातील शाळाबाई, हाच प्रश्न एज्युकेट गर्लचा पुरस्काराचा ऑगस्ट 2025 मधला प्रश्न आहे. शफीना हुसेन त्याचं उत्तर आहे. म्हणजे याच्यावर लक्षात की 25 मधला हा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न काय आहे की कृष्णस्वामी कस्तुररंगन निधन वार्तावरचा प्रश्न विचारलाय आणि काठिण्य पातळीचा प्रश्न आहे, कोणते विधान सत्य नाही. आता इथं प्रश्न सुद्धा व्यवस्थित समजून घेणं, कोणते विधान सत्य नाही असा प्रश्न विचारलाय. तर ह्यातलं पहिलं विधान सत्य नाही. ही सगळी विधानं त्यांच्याबाबतची कृष्णस्वामी कस्तुररंगन यांच्याबाबतची बरोबर आहेत. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा प्रश्न जर बघितला तर एप्रिल 2025 मधला प्रश्न आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. बघा अंके गौडा यांना 2026 मध्ये कोणत्या गुणासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले, ग्रंथालय क्षेत्रातील अविजन सेवेसाठी. आता या ठिकाणी लक्षात घ्या की इथं प्रश्न विचारताना कार्य आणि कार्यक्षेत्र हे 2 बाबी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. आता जोड्या जुळवा स्वरूपात देखील प्रश्न विचारल्यात. एका साईडला व्यक्तीचं नाव टाकले आणि दुसऱ्या साईडला त्याचं क्षेत्र टाकले, काही ठिकाणी कार्य. आता इथं कार्यक्षेत्राचं पूर्ण कोणतं आहे, ग्रंथालय क्षेत्रातील आजीवन सेवेसाठी हा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. म्हणजे हा प्रश्न विचारत असताना इथला महिना कोणता आहे, जानेवारी 2026 आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. बघा फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान कोणत्या भारतीय विद्यापीठाने हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ इस्रायल सोबत सामंजस्य करार केला, नालंदा विद्यापीठाबरोबर. इथं महिन्याचाच उल्लेख असल्यामुळे आपल्याला परत महिन्या पाहण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर इथं बघा जोड्या जुळू. आता आपल्याला भिकल्या लाडक्या धिंडा माहिती होतं, तारपा आहे. याचं उत्तर 1 ला क आहे, 2 ला 1 आहे, 3 ला या ठिकाणी ब आहे रंगभूमी आणि सिनेसृष्टी सतीशच्या, रघुवीर तुकाराम खेडकर. 4 ला काय आहे बघा, 4चं काय दिलेलं आहे, ड व्यसनाविरोधात जनजागृती त्यांनी त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या हा देखील जो प्रश्न आहे तो जानेवारी 2026 मधला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यामध्ये 400वा विजय मिळवणारा जगातला पहिला टेनिस खेळाडू कोण आहे, नोवाक जोकोविच आहे. हा प्रश्न जर बघितला नोवाक जोकोविचचा क्रीडा क्षेत्रातला हा प्रश्न आहे आणि हा जानेवारी 2026 चा प्रश्न आहे. म्हणजे मी जे तुम्हाला म्हणलं की जानेवारी 26 मधले 5 प्रश्न आपल्याला विचारल्यात तर त्यातला हा एक भाग आहे. पुढला प्रश्न काय आहे की इथं सुद्धा बघा पद्म पुरस्कार जोड्या जुळवा व्यक्ती आणि त्याचं क्षेत्र या पद्धतीनं ही 2 नंबर उत्तरे. म्हणजे इथं बघा आता पी नारायणचं 2 नंबर काय, पी नारायण साहित्य व शिक्षण. व्ही एस अच्युतानंदन 1 नंबर आहे सार्वजनिक व्यवहार. ममुटी जे घेतलेले आहेत या ठिकाणी 4 नंबर आहे कला. आणि उदय कोटक जे आहेत या ठिकाणी वाणिज्य आणि उद्योग. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, त्या व्यक्तीबद्दलची पद्म पुरस्काराची नुसती नावं माहिती पाठ करून उपयोग नाही तर त्यांचे क्षेत्र देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर खालील पैकी कोणी मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारे या राष्ट्रीय एकात्मक गीताचे शब्द लिहिले आहेत. तर पियुष पांडे त्यांना ऍड गुरु म्हणून ओळखलं जातं. त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. ते निधन झालेलं असल्यामुळे त्या निधन वार्ताच्या ह्याच्यामध्ये ऑक्टोबर 2025 मधली घटना आहे. कधीची? ऑक्टोबर 2025 मधील ही घटना आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. बघा 2025 ते 29 या कालावधीसाठी खालीलपैकी कोणत्या देशाची युनेस्कोच्या मॅन अँड द बायोस्फिअर कार्यक्रमाच्या आंतरराष्ट्रीय समन्वय परिषदेमध्ये निवड झालेली आहे? तर ओमान देशाची या ठिकाणी निवड झाली. कुठल्या देशाची? ओमान देशाची निवड झाली. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे काही 10 प्रश्न आहेत, आता ह्या 10 प्रश्नांची उत्तर माहिती आयोगाच्या वेबसाईटवर देखील पेपर आले. पण आपण हे विश्लेषण का घेतोय? तुमच्या मनात शंका असतात की आपल्याला
काय आणि कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. तर माझी जानेवारी 2026 ते जून 2026ची चालू घडामोडीची 6माही आवृत्ती देवा जाधवर ॲपवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या ॲपहून ती आवृत्ती घेऊन शकता, ते प्रिंट करू शकता, डाउनलोड करू शकता आणि वाचू शकता. आणि इयरबुकची सुद्धा 2026चं इयरबुक आहे, त्या 2025च्या घटना कव्हर केल्या, ते देखील आवृत्ती देवा जाधवर ॲपवर उपलब्ध आहे, तुम्ही ती घेऊ शकता. आता यात लक्षात घ्या, पूर्ण हे 10 प्रश्न पाहिल्यानंतर मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे. निधन वार्ताचे ह्या 10 प्रश्नामध्ये 10 जे क्वेश्चन विचारल्यात, निधन वार्ताचे आपल्याला किती प्रश्न विचारल्यात? 2 प्रश्न विचारल्यात. पुरस्कारावर जर या ठिकाणी तुम्ही बघितलं, पुरस्कारावर 4 प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर क्रीडा घटना ज्या आहेत, क्रीडा घटनावर या ठिकाणी 2 प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी, बघा आपण आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक घडामोडी कराव्यात असं म्हटलं जातं, तर आंतरराष्ट्रीय घडामोडीवर 1 प्रश्न विचारला आहे. MAB कार्यक्रम युनेस्कोचा आहे, तर आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणू शकतो. आणि राष्ट्रीय घडामोडी ज्या आहेत, ह्या राष्ट्रीय घडामोडीवर देखील 1 प्रश्न विचारला आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, हे 6, 7, 8, 9, 10 असे टोटल 10 प्रश्न जे विचारण्यात आलेले आहेत. ह्या 10 प्रश्नाचं जर तुम्ही विश्लेषण केलं तर तुमच्या लक्षात येईल 2025चे 5 प्रश्न आपल्याला विचारले आहेत आणि 2026चे आपल्याला किती प्रश्न विचारले आहेत? 5 प्रश्न विचारले आहेत. अशा पद्धतीनं जे काही गट क ची 12 जुलै 2026ला जी प्रश्नपत्रिका झालेली आहे, त्याच्यातून तुम्हाला अंदाज येईल की भविष्यातल्या कोणत्या परीक्षेत आपल्याला कोणत्या आणि कशा पद्धतीच्या घडामोडी करायच्या. मग त्या आंतरराष्ट्रीय असतील, प्रादेशिक असतील, राष्ट्रीय घडामोडी असतील, क्रीडाविषयक असतील, आर्थिक घटना असतील, निधन वार्ता असतील, महत्त्वाचे पुरस्कार असतील, चर्चित व्यक्ती असतील, चर्चित ठिकाणे आहेत, समिती आहेत, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं दररोज जर घटना करत गेलं. तुम्ही काय करता, शेवटच्या टप्प्यात चालू घडामोडी वाचता आणि शेवटच्या टप्प्यात चालू घडामोडी वाचणे हे सगळ्यात मोठी चूक आहे. जसं इतर विषयाला तुम्ही वेळ देता दररोज, बघा आपण MPSC तयारी करत असताना इतर विषयाला दररोज वेळ देतं, तसंच चालू घडामोडीच्या वाचण्यासाठी या ठिकाणी दररोज वेळ देणं गरजेचं. किमान अर्धा तास वेळ द्या, मी म्हणत नाही जास्त वेळ द्या. जसं आपण 15-20 मार्काच्या विषयासाठी दररोज वेळ देतो किंवा आठवड्यातनं 3-4 दिवस देतो, तसंच या विषयाला देखील दररोज वेळ द्या. आणि महत्वाची वर्तमानपत्र, एखादा तरी किमान वर्तमानपत्र तुम्ही वाचणं गरजेचं. आता हल्ली काय झालंय, युट्यूबला डेली विश्लेषण घेणारे जे चालू घडामोडीचे विश्लेषक आहेत, त्यानंतर समजा मंथली आपण घेतो, पुस्तक असतं, यात तुमचा गोंधळ असा होतो. मग तुम्ही रेडीमेड मटेरियल जर अवलंबून राहिलात आणि फिरवून जर प्रश्न आला तर या ठिकाणी आपला गोंधळ होऊ शकतं. ते अंकेगौड्याचा प्रश्न जो आहे तो त्याच पद्धतीने विचारला आहे. म्हणजे इथं जर किंवा कृष्णस्वामी कस्तुरीरंगालचा जो प्रश्न विचारलाय त्यांच्यापैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारलंय, तर ते न्यूजपेपर जर वाचत गेलो, अंकेगौडाबद्दल व्यक्तिवेदमध्ये लोकसत्ताच्या पेपरमध्ये आलं होतं. म्हणजे आपण जर कंटिन्यू दररोज पेपर वाचत गेलं, जरी आपण ती नोंद नाही केली, जरी आपण नाही नोट्स काढल्या, तरी पेपरमध्ये आपल्याला ते निश्चित आठवतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जे काही नवीन अपडेट असतील, चालू घडामोडी असतील, मंथली करंट अफेअर्सच्या माध्यमातून तुम्ही पाहतच असाल अशी मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. द युनिक अकॅडमी पुण्याच्या वतीने सरळ सेवा आणि कंबाईन या उद्देशाने एकत्रितपणे अभ्यास करण्याच्या उद्देशाने 15 जुलै 2026 पासून ऑफलाईनची बॅच त्या ठिकाणी लॉन्च करतोय. आणि याशिवाय जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी महाराष्ट्रातून पुण्यामध्ये येणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी विशेष अशी ऑनलाईन बॅच लॉन्च करतोय, जी 20 जुलै पासून सुरू होणार आहे. फक्त 9,999 रुपयांमध्ये आपण ही ऑनलाईनची बॅच त्या ठिकाणी लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासासाठीचा आवश्यक असणारे नोट्सचा सेट देखील त्याच्यामधून दिला जाईल. याशिवाय 10 महिन्यासाठी ही बॅच चालणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक त्या ठिकाणी फॅकल्टी उपलब्ध असतील. झालेल्या टीचिंग वरती ठराविक कालखंडाने आपण त्याची टेस्ट देखील घेणार आहोत. ऑफलाईन बॅच जी 15 जुलै पासून आपली सुरू होणार आहे ती आहे नारायणपेठेमध्ये शिवन कॉम्प्लेक्स बिल्डिंग नंबर 3 मध्ये पहिल्या फ्लोअरवरती आपली ही बॅच त्या ठिकाणी लॉन्च होणार आहे. खाली दिलेल्या नंबरवरती आपण जर कॉन्टॅक्ट केला तर माझे सहकारी आपल्याला याबद्दलची इत्तंभूत माहिती त्या ठिकाणी तुम्हाला देतील. धन्यवाद.